तर गोलंदाज गणेश कदम. पहिलाच बॉल इथे मात्र लॉफ्ट केलाय. फिल्डर होता डीप मध्ये, परंतु त्याला बेदून सरळ चेंडू जाईल. घोषित रिझर्व मध्ये चेंडू दाखल झालाय. एक सिंगल मिळते. व्यक्ती धाव्यांचं खाते इथून ओपन झालं. बॅट्समन जीबीच्या दरम्यान धावफलकाच्या दारीतून ओपन केलं जाते. एक धाव धावफलकावर लागली जाते. गणेश कदम एक चांगला गोलंदाज देखील आहे, चांगली बॅटिंग देखील करतो. आपल्या टीमसाठी एक ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका सातत्याने पार पाडत असताना यावेळेचा बॉल तेज तरार चेंडू रिलीज झालाय. पडल्यानंतर पूर्णपणे गतिशीर होता येते मात्र डॉट बॉल. यावेळेचा बॉल गती कमी करणारा चेंडू होता. पडल्यानंतर फिंगर रोल केले येते मात्र डॉट बॉल. यावेळी देखील एक चांगला बॉल इथून रिलीज झालाय. चांगलं गॅदर होतं इष्ट्यांच्या मागे. यष्टीरक्षक चांगला चेंडू कलेक्ट केला जातोय आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. टीमची धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत लागली फक्त 1. यावेळचा बॉल ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली आणि टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या 2 धावा. 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. संत गतीने खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. आदेश आणि जीबी इथून मात्र तुम्हाला आक्रमक देखील व्हावं लागेल. एक महत्वपूर्ण मॅच आहे. जो संघ ही मॅच पराभूत होईल तो संघाचा प्रवास मात्र इथेच थांबला जाईल. कैलासवासी अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग मध्ये APPL 2022 पर्व 4. यावेळेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर येईल, बॉल पर्यंत पोहोचेल. चेंडू सरळ निघून चाललाय. 1 बाउंस बाउंड्री लाईन चौकार. तर शिवशाही क्रीडा मंडळ सेक्टर 10 यांचे देखील इथे सहर्ष स्वागत आहे. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी त्यांची अमूल्य वेळ दिली त्याबद्दल त्यांचे देखील मी इथे आभार व्यक्त करतो. P1चं पहिलं षटक देखील इथे समाप्त झालं. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा लागल्या त्या मात्र 6 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय सूरज. सूरजचा हा बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हुक शॉट पाहायला मिळाला. यावेळचा बॉल डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 12 धावा.
12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सूरज. यावेळचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवर येईल डीप मधनं. तत्पुरती एक सिंगल इथे कंप्लीट झाली. यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. सरळ चेंडू चाललाय. तर वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आदेशच्या बॅट मधून येतोय लाजवाब चौकार. हलगी मागती जैला उज बोलती. हलगी मागती जैला उज बोलती. जैला उज हलगी बोलती. जैला उज हलगी बोलती. लकी अकरा. दोन चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण देखील पाहतोय. दुसरा हाताळलं जाते सूरजच्या माध्यमातून. थोडीशी महागडी गोलंदाजी सूरज देखील करतोय आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न होता. इथून मात्र डॉट बॉल येतोय. कमबॅक केले गोलंदाज सूरजनी. शेवटचा बॉल इथून मात्र कशा पद्धतीने हाताळला जाईल हे देखील इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. यावेळी देखील एक चांगला बॉल पडल्यानंतर पूर्णपणे बीट केलं जाते. आदेशला येतोय डॉट बॉल. तर षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नो लॉस ऑफ 17 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. बिनगडी बाद 17 धावा. टीम बॅटिंग करत असताना NM ब्लास्टर्सच्या दरम्यान. Lucky. Yash. तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. यावेळचा बॉल यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, परंतु फलंदाजीतून मात्र जीबीला परतावं लागेल. ही रन घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न जीबीच्या मनात विचारला जाईल. इथून फलंदाज देखील झालाय बाद. पहिल्या विकेटची पतन आणि पहिला हादरा यावेळी मात्र टीम NM ब्लास्टर्स या टीमला. तर एक धाव आहे या बॉलवर. तर चला पंचांचा जो निर्णय असेल तो
तुम्हाला मान्य करावा लागेल याची नोंद घ्या. तर सिंगल आहे घोषित. रिझर्व मध्ये चेंडू दाखल झालाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर. तर 24 धावा, 24 षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाज सूरज देखील हाताळतोय आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल लॉंग स्टॉपच्या रिझर्व मध्ये चेंडू दाखल झालाय. तर 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळी देखील एक चांगला चेंडू इथून रिलीज झालाय. तेच तर चेंडू इथून रिलीज केला जातोय. येतोय मात्र डॉट बॉल. तर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा, 25 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक हाताळला जातोय. ते मात्र तिसरा गोलंदाज गणेश. तर यावेळी देखील डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जीबीच्या बॅट मधनं येतोय. आणखी एक चांगला hit. 31 runs on the scoreboard. तर गोलंदाज येतोय रोनित. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. यावेळचा बॉल. आणखीन एक मोठा हिट इथे लगावलाय. एका बाजूला जीबी तर एका बाजूला
तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय मंगेश. चौथं षटक पहिल्याच बॉलवर षटकार आला. जर आतापर्यंत मागील 3 ओव्हरचा विचार केला मित्रांनो, पहिल्याच बॉलवर मोठे स्ट्रोक आलेत, परंतु तदनंतर गोलंदाजाने देखील चांगलं कमबॅक केलंय या इनिंग मध्ये. यावेळचा बॉल देखील फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. इथून मात्र सिंगल ही कंप्लीट होते. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला दफलकावर. 30 धावा, 38 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 4 हाताळतोय गोलंदाज रोनित. आतापर्यंत चांगली गोलंदाजी देखील केली रोनितने. षटकार आल्यानंतर ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा बदलवलाय, लाईन बदलवले. तर सन्माननीय आनंद शेवाळे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळचा बॉल स्लोवर म्हणून होता, ओळखलं मंगेशने त्या बॉलला तर यावेळी येतोय डॉट बॉल. तर शेवटचा बॉल. तर सन्माननीय आनंद शेवाळे साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे. यावेळी देखील स्ट्रोक चांगला होता, परंतु फिल्डर तैनात होता. थ्रो देखील चांगला झाला, परंतु कलेक्शन इथून मात्र चुकलंय. तर टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा, 45 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचं षटक आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये, कारण की एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये देखील दाखल होईल आणि जो संघ हारेल तो मात्र त्याचा प्रवास इथे थांबला जाईल. शेवटचं षटक गोलंदाज बाबा. यावेळचा बॉल मंगेशच्या बॅट मधनं फटका फसला आहे. सीझन मध्ये चेंडू दाखल झाला. 52 धावा, एक चांगलं टार्गेट आतापर्यंत सेट झाले धावफलकावर. 52 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना NM ब्लास्टर्सच्या दरम्यान. यावेळचा बॉल हिट केलाय, परंतु शेवटच्या क्षणी इथे घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. तर या बॉलवर रन किती आहेत? तर टीमची धावसंख्या 54 धावा. तर या बॉलवर रन्स किती आहेत सर? सिंगल. तर 53 धावा. यावेळी देखील एक चांगला बॉल, एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 54. 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जातील बाबा याच्या माध्यमातून. यावेळचा बॉल
चांगला चेंडू इथून रिलीज होतोय, डॉट बॉल येतोय, शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. आतापर्यंत जर मंगेशचा देखील विचार केला तर दोन मोठे हिट त्याच्या बॅटमधून देखील आले. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू, किती धावा खर्च होतील या बॉलवर हे देखील पाहणे इम्पॉर्टंट आहे. महत्वपूर्ण मॅच मध्ये यावेळचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला, आला कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. सेकंड रन साठी इथून कॉल आलाय आणि सेकंड रन देखील इथून मात्र होते कंप्लीट आणि टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 56 धावा आणि 57 धाब्यांचं टार्गेट आहे टीम रॉयल स्ट्रायकर्स या टीम पुढे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि धावा करायच्या आहेत तुम्हाला 57. ऐकूया संगीत लाडक्या
तर एम आर वॉरियर्स टीमचा कॅप्टन आणि सुपर स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. एम आर वॉरियर्स आणि GR सुपर स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. यावेळचा बॉल देखील फटका चांगला आहे ऑन साइडला, परंतु घोषित रिझर्व्ह मध्ये चेंडू दाखल झाला, एक सिंगल मिळते. तर टीमची धावसंख्या 7 धावा, 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर यावेळी देखील फटका हवेत आहे. तर घोषित रिझर्व्ह मध्ये चेंडू दाखल झालाय. तर सिंगल आहे. टीमची धावसंख्या 1 ने वाढली, धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 8. 8 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिला हाताळतोय गोलंदाज मंगेश आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल एक क्लासिक स्ट्रोक, बॅट्समन गणेश कदमच्या बॅट मधने येतो या षटकार, लाजवाब. तर यस डीजे प्लीज. यावेळी देखील एक मोठा हिट, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. गणेश कदम ऑन द फायर, लाजवाब बॅटिंग. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 20 धावा, आणि त्या 20 धावा गणेश कदमच्या बॅट मधनं देखील आल्यात.
तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय बली. तर पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या मात्र 20. महागडं षटक देखील ठरलं ते 20 धावेंचं. इथून मात्र षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येते बल्ली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सूरज. यावेळचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. इथून मात्र मंगेशच्या दरम्यान थोडीशी गपलत होते, परंतु एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आलाय गणेश कदम, ज्याने पहिल्या ओव्हर ही फेस करत असताना 20 धावा अशा बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळी देखील लॉंग 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 षटकार. लाजवाब बॅटिंग. काय फटके खेळले जातात गणेश कदमच्या बॅट मधनं. आणखीन एक मोठा हिट. 6 धावांसाठी षटकार. यावेळी देखील एक चांगला हिट. आणखीन एक मोठा स्ट्रोक. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर गणेश कदम हे नाव या मैदानावर गाजताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठा खेळाडू अण्णा साहेब पाटील प्रीमियर लीग 2022 मध्ये आपला अफलातून खेळ सादर करत असताना तर टीमची धावसंख्या 33 धावा. यावेळी देखील एक चांगला हिट. बॅक टू बॅक तिसरा षटकार. गणेश कदम ऑन द फायर. हे वादळ मैदानावर आलंय, ते वादळ इथून मात्र शांत करणं इम्पॉर्टंट असेल जर या मॅच मध्ये राहायचं असेल NM ब्लास्टर्स या टीमला. आतापर्यंत 6 षटकार त्याच्या बॅट मधनं देखील आल्यात. यावेळीचा बॉल फटका फसलाय. बॅटची एज. आणखीन एक जीवनदान. या कॅचेस तुम्हाला पकडणं इम्पॉर्टंट असतं जेव्हा एखादा खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करत असतो तेव्हा. तर टीमची धावसंख्या 39 धाबा या धावफलकावर देखील लागल्यात. यावेळी मात्र डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39.
तर गोलंदाज सुनील येतोय. 18 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम रॉयल स्ट्रायकर्स या टीमला. तर पुढची मॅच MR वॉरियर्स आणि GR सुपर स्ट्रायकर्स आपण टॉस साठी यायचं आहे. MR वॉरियर्स आणि GR सुपर स्ट्रायकर्स आपण टॉस साठी या. यावेळेचा बॉल एक सिंगल मिळते. तर यावेळेचा बॉल वाईटचा इशारा येतोय अबांतर दाबेचा. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 ने वाढते. धाबा लागला दफलकावर. 41 धाबा, 41 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत दफलकावर देखील लागल्यात. यावेळेचा बॉल भिरकावलाय मिड ऑफच्या रिझन मध्ये. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाईल. एकच्या जास्त काहीच मिळणार नाही या बॉलवर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय गणेश. यावेळेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. इथून मात्र ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे मिळते. तर 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाब्यांची गरज आहे. तर 2 धाबा आहेत. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 44 धाबा, 44 रन्स. यावेळचा बॉल फटका फसलाय. इथून मात्र आणखीन एक जेल इथून ड्रॉप केला जाईल. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. सागर स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. यावेळचा बॉल बॅटची एज होती. इथे मात्र डॉट बॉल. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली जाते. ती मात्र 45 धाबा. येणारे बॉल आहेत 12 आणि करायच्या आहेत तुम्हाला 12. तर 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. तर घोषित रिझर्व मध्ये चेंडू दाखल होतोय. येणारे बॉल आहेत 11
आणि धाबा करायची आहे तुम्हाला 11. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय बल्ली. अरे किती वेळा. तर शेवटचा कॉल आहे टीम MR वॉरियर्स टीमचा कॅप्टन आणि GR सुपर स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. इथून मात्र विकेटची झाली पतन. जसे जसे डॉट बॉल येत जातील सामन्यामध्ये कमबॅक होईल टीम NM ब्लास्टर्सच्या दरम्यान. तर 10 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. यावेळी मोठा स्ट्रोक लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर येतोय हा 6 धाब्यांसाठी षटकार. तर 9 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. तर दोन धाबा इथून कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 54 धाबा. 3 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. तर टॉस होतोय MR वॉरियर्स आणि GR सुपर स्ट्रायकर्स दरम्यान. यावेळीचा बॉल डॉट बॉल. यावेळी मात्र सरळच्या दिशेने हा स्ट्रोक खेळा. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रन साठी देखील कॉल आलाय. 2 धाबा देखील कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 56 धाबा. 1 धाब्यांची गरज आहे. तर 6 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज.
तर 5 चेंडू आणि 1 धाव शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय आदेश. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. तर हा सामना इथे फिनिश झालाय आणि रॉयल स्ट्रायकर्सचा संघ देखील मेगा फायनल मध्ये देखील दाखल झालाय. तर रॉयल स्ट्रायकर्स आणि MR वॉरियर्स हे दोन संघ देखील दाखल झालेत मेगा फायनल साठी. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर गणेश कदम यायचा आहे व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच गणेश कदम. तर सन्माननीय भाऊ ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल गणेश कदमसाठी. तर सन्माननीय भाऊ ठाकूर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा दिला जातोय. त्यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जातं.